साथ तुमची बातमी आमची। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे। नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे। नीरज चोप्रा हा भालाफेकमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे। नीरजने टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले। आता त्याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली आहे। नीरज चोप्रा यांचा समावेश भारताच्या प्रादेशिक सैन्य नियमन 1948 च्या पॅरा 31 अंतर्गत करण्यात आलाय। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना लेफ्टनंट कर्नलची पदवी दिली आहे। यापूर्वी नीरज राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर होता। नीरज 2016 मध्ये नायब सुभेदार म्हणून भारतीय सैन्यात सामील झाला। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास रचला होता। देशातील वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट ठरलाय। नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतर गाठून पहिले स्थान मिळवून सुवर्ण पदक जिंकले। त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलंय। नीरजने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही भारतासाठी रौप्य पदक आणले। ऑलिम्पिकमध्ये सलग 2 पदके जिंकल्यानंतर नीरज चोप्राला अनेक जाहिरातींचा ऑफर मिळाला, त्यामुळे त्याच्या कमाईत वाढ होते। नीरजने 2025 मध्ये व्यावसायिक टेनिसपटू हिमानी मोरशी लग्न केलं। नीरज पूर्वी अनेक खेळाडू प्रादेशिक सैन्याचा भाग आहे। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील प्रादेशिक सैन्यात आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।